जमुना में पानी। मैं तो गई भरने को जमुना को पानी। मैं तो गई भरने को जमुना को पानी। मागच्या बाया बी नाचा ना, सर्वांनी पावली करा। पाठीमागच्या महिला मंडळी सुद्धा सर्वांनी आनंद घ्या जरा 2 मिनिट। जय हो। मैं तो गई भरने को जमुना को पानी। देख छवि नटखट की हुई मैं दीवानी। उसने मारी जो तिरकी नजर, उसने मारी जो तिरकी नजर। सावरा जादूगर, सावरा जादूगर, सावरा जादूगर।
बाके बिहारी लाल की जय। न बोलता लगेच बसून घ्या, आपला लाईनने अर्धा तास गमावला आधीच. बसा. श्री राधे. बसून घ्या. ताई बसा खाली, लवकर बसा खाली. बोलो जय श्री कृष्ण. आणखी जोरात. तर पहा, लाईनचा काही भरोसा नाही. लाईनचा काही भरोसा, कारण तिचं नाव आहे लाईन. जे नेहमी राहते बेलाईन, तिचं नाव आहे लाईन. आणि ते महाराज लोकांना कधीच देत नाही लाईन. तिचं नाव काय आहे? बोलो जय श्री कृष्ण. काय चालू होता आपला विषय? हा, 5 प्रश्नाची उत्तर द्यायचो आपण, आणि त्याच्या उत्तराच्या आधी भगवान शुकाचार्यांच्या जन्माची कथा आपण पाहतो. लक्ष देऊन ऐका सर्वांनी. श्री नारदजी महाराज कैलाश पर्वतावर गेल्यानंतर जेव्हा सतीने प्रश्न केले नारदजी महाराजांना की प्रभू तुम्ही का आला नाही एवढे दिवस झाले? नारदजी महाराज म्हणतात, आपण कपटी माणसांकडे जाणं बंद केलं. कपटी म्हणतात कोणाला? जो आतल्या गाठी जायचा, जो लपवून ठेवतो त्याला काय म्हणतात? कपटी. जो संशय घेतो त्याला म्हणतात कपटी. संशय हा सर्वात मोठा दोष आहे माणसामध्ये. संशय घेऊ नये. या संशयापायी लोकांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले. कृपया बोलू नका, मातांना विनंती आहे. कारण या संशयापायी लोकांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले आजकाल. आणि त्याला सर्वात मोठा जबाबदार आहे हा मोबाईल. बरोबर आहे की नाही? आपण त्याला सर्वात मोठा जबाबदार आहे. मित्र म्हणेल की आतापर्यंत कली हा गावामध्ये राहत होता, नंतर टीव्हीच्या रूपामध्ये लोकांच्या घरामध्ये आला, आता मोबाईलच्या रूपाने प्रत्येकाच्या खिशामध्ये आला हा कली. याचं नाव कली आहे. याचं नाव जरी मोबाईल असलं तरी त्याचं नाव काय आहे? कली. आणि हा जो कली आहे हा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. जेवढे सदस्य आहेत तेवढ्या प्रत्येकाच्या जवळ आहे. आणि यामुळं घरामध्ये वाद चालू आहेत. या मोबाईलमुळेच घरामध्ये भांडण चालू आहेत. या मोबाईलमुळेच घरामध्ये संशय आहे. बिकट परिस्थिती आहे मोबाईलमुळे. आज हा मोबाईल जेवढा उपयोगी आहे तेवढाच वाईट सुद्धा आहे. जगामध्ये बनलेले कोणतीच वस्तू हे अनुपयोगी नाहीये. सर्व उपयोगी आहेत, सर्व फायद्याचेच आहेत. पण आपण त्याचा वापर कोण्या पद्धतीनं करतो, कशा करता करतो ते फार महत्वाचं आहे. आज प्रत्येकाच्या घरात मध्ये मोबाईल आहेत. मुलं असतील तर मुलांकडे वेगळा मोबाईल, बायकोकडे वेगळा मोबाईल, नवऱ्याकडे मोबाईल वेगळा. बरं, परिस्थिती अशी आहे घरामध्ये की कोणाचाच मोबाईल कोणाला घेण्याचा अधिकार नाही. बायकोचा मोबाईल नवरा हातामध्ये घेऊ शकत नाही, नवऱ्याचा मोबाईल बायको हातामध्ये घेऊ शकत नाही, बहिणीचा मोबाईल भाऊ हातामध्ये घेऊ शकत नाही, भाऊचा मोबाईल बहीण हातामध्ये घेऊ शकत नाही. जरी एखाद्या वेळेस चुकून जरी हातामध्ये घेतला तर भांडण होतात. बरोबर आहे की नाही? मोबाईलचा पासवर्ड कोणा एकमेकाला माहिती नाही. बायकोचा पासवर्ड नवऱ्याला माहित नाही, नवऱ्याचा पासवर्ड बायकोला माहित नाही, भावाचा पासवर्ड बहिणीला माहित नाही, बहिणीचा पासवर्ड भावाला माहिती नाही.
हे पहा, कोणाचा तरी इथं या ठिकाणी मोबाईल पडला, अच्छा चोरीला गेला, तर कोणाकडे असेल तर त्यांनी तो इथं स्टेजवर जमा करावा, ओळख पटवून त्याला परत दिला जाईल. किंवा कोणाला या परिसरामध्ये एखाद्या वेळेस पडला असेल, कोणाचा दिसला कोणाला एखाद्याला नंतर, तर त्यांनी तो मोबाईल स्टेजवर जमा करावा. नंतर जमा केल्यानंतर पुन्हा ओळख पटवून पुन्हा तो मोबाईल पुन्हा परत दिला जाईल. बोलो जय श्रीकृष्ण. आता कोणत्याच प्रकारची सूचना मध्ये आणू नका, विनंती आहे. सूचना जरा जास्त होत आहेत, कदाचित महाराज काहीच बोलत नाहीयेत म्हणून सूचना जास्त होत आहेत. ही महत्वाची होती म्हणून दिली. आता पुन्हा सूचना मला स्टेजवर जरी येऊ नयेत, ज्याही सूचना येतील ते कथेच्या आधी याव्यात, विनंती आहे. बोलो जय श्रीकृष्ण. काय सांगत होतो मी, आपण केलं बाजूला. सगळं काही विसरेल माणूस पण मोबाईल नाही विसरत आहे की नाही. पहा, तुम्हाला आठवण राहिली मोबाईलची. तर मोबाईल हा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, कपटी आहे तो मोबाईल. बिकट अवस्था आहे. एखाद्या वेळेस जर बायकोने मोबाईल नवऱ्याच्या हातामध्ये घेतला की भांडणच भांडण घरामध्ये. तुम्ही पहा, एखाद्या वेळेस प्रसंग येतो. एखाद्या वेळेस माणूस जर आंघोळीला बाथरूम मध्ये गेला आणि तेवढ्यात जर फोन वाजला तर बायको उचलील या भीतीने अंडरपॅन्टवर पळत येत तो मोबाईल घ्यायला. एवढी बिकट अवस्था आहे. आणि याच मोबाईलमुळे, याच फोनमुळे आजकाल घटस्फोट व्हायला लागले, लोकांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले. कशामुळे? फक्त संशय. तर नारदजी महाराज म्हणतात, जे लोक संशयी आहेत आणि जे माणसं कपटी आहेत, आतल्या गाठीची आहेत, त्यांच्याकडे आपण जाणं बंद केलं. माता सती म्हणायला लागली, प्रभू पण आमच्यामध्ये असे काही एकमेकांमध्ये संशय नाहीयेत, आम्ही काही एकमेकापासून काही लपवून ठेवत, आमचं सर्वांना माहिती आहे. तसं वास्तविक पाहता शास्त्र तर असं सांगतं, नवऱ्याने बायकोला आपल्या सगळ्या गोष्टी सांगू नये. नवऱ्याने बायकोला सर्वच सांगू नये, तिला अर्धच सांगितलं पाहिजे. कारण तिच्या पोटामध्ये राहत. आता माझे मित्रमंडळी सगळे पाठीमागे बसले. का बरं अर्ध सांगावं? कारण तिचं नाव काय आहे? अर्धांगिनी. तिचं नाव काय? काय नाव आहे तिचं? अर्धांगिनी. अर्धांगिनी म्हणजे काय? अर्धा भाग. आपला अर्धा अंग आहे ते. मग तिला अर्ध सांगितलं पाहिजे. आणि ते लग्नाच्या नंतर सांगितलं पाहिजे. लग्नाच्या आधीच बिलकुल माणसाने सांगू नाही. बोलो जय श्रीकृष्ण. पहा, विरोधाचा भाग सोडा, पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. माता सती नारदजींना म्हणते, प्रभू आमच्यामध्ये पती पत्नीमध्ये असा काही कपट नाहीये, आम्ही काही एकमेकापासून काही लपवून ठेवलेलं नाही. आणि माझा मालक तर तुम्हाला माहिती आहे, एवढा भोळा आहे, एवढा भोळा आहे, नुसतं एक लोटा जल जरी वाहलं तरी आजकाल प्रसन्न होतोय तो. एवढा भोळा आहे, त्याला काहीच लागत नाही. माझ्या मालकासारखा भोळा मालक तुम्ही या जगामध्ये कोणताच पाला नाही आतापर्यंत. ही सगळी कृपा तुमची आहे नारदजी महाराज. तुमच्यामुळे मला तो मालक प्राप्त झाला. आमच्यामध्ये काही कपड वगैरे नाही, मग तुम्ही आमच्या घरी का बरं बंद केलं? चांगली गोष्ट आहे माते, तुम्हाला चांगलं घर मिळालं, मालक तुमचा चांगला आहे, कपटी नाहीये, आतल्या गाठीचा नाहीये, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. मला सुद्धा आनंद वाटतो की माझ्या शिष्याला एवढा चांगला मालक मिळाला. माता सती म्हणायला लागली, प्रभू ही तुमची कृपा आहे. अरे वा वा वा. मग जे काही भगवान परमात्म्याचं जीवन चरित्र असेल आधीच ते सर्व त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला. सतीने सांगितलं, हो, जे काही पूर्वचरित्र आहे ते सगळं माझ्या भोलेनाथांनी मला सांगितलं. अरे वा 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 वा, छान. मग भोलेनाथांनी हे सुद्धा सांगितलं असेल की त्यांच्या गळ्यामध्ये ज्या मुंडाच्या माळा आहेत, नेमके त्या मुंडाच्या माळ्यामध्ये मुंडके कोणाचे आहेत तेही सांगितलं असेल. भगवान भोलेनाथांच्या गळ्यामध्ये नेहमी काय असते? मुंडाची माळा असते. मग त्या मुंड्याच्या माळ्यामध्ये नेमके मुंडके कोणाचे आहेत तेही सांगितलं असेल भोलेनाथांनी. माता सतीने डोके खाजवण्याकरता सुरुवात केली. माता सती म्हणायला लागली, नारदजी महाराज
तसं तर ते मला सर्व काही सांगतात, पण हे मुंडाची माळामध्ये नेमके मुंडके कोणाचे आहेत ते मी अजून विचारलं नाही आणि त्यांनी मला अजून काही सांगितलं नाही. मग का नाही सांगितलं? सांगायला तर पाहिजे होतं ना. तुम्ही तर म्हणता सगळंच सांगितलं. तुम्ही म्हणता माझे मालक भोळे, असा कसा भोळा मालक आहे तुझा? माता सती म्हणायला लागले, नाराजी महाराज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, माझ्या मालकाने अजून मला काही सांगितलं नाही, पण थांबा येऊ दे त्यांना आता घरी. नाराजी महाराजांनी नमस्कार केला. नाराजी महाराज भोलेनाथांकडे निघून गेले. भोलेनाथांच्या जवळ गेले, प्रणाम केला भोलेनाथांना. भोलेनाथांनी नाराजींना नमस्कार केला. बोला नाराजी महाराज, आज कशी आठवण झाली? मी कैलाश पर्वतावर आलो होतो तुमच्या दर्शनाकरता, पण त्या ठिकाणी माता सतीच होती. मातेला नमस्कार केला आणि तुमच्याकडे आलो, पण माता सती तुमची वाट पाहते प्रभू. हो हो, आता तुम्ही तिकडून आले म्हणजे वाट पाहतच असतील. भोलेनाथ गेले आपल्या कैलाश पर्वतावर. तोपर्यंत तर माता सती कोप भवनामध्ये जाऊन बसली होती. मग कोप भवनामध्ये गेले भोलेनाथ. माता सती एकदम मलिन वस्त्र परिधान करून एकदम नाराज बसलेल्या, डोळ्यात पाणी आहे. आता बाईला जेव्हा राग येतो, ती ज्यावेळेस मालकावर नाराज होते त्यावेळेस ती कशी बसते, तिचा चेहरा कसा असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग आता काय करावं? भोलेनाथांनी प्रश्न केला सतीला, सती अगं काय झालंय तुला आज कोप भवनामध्ये? अगं लग्नाला एवढे वर्ष झाले, अजून तुला कधी राग नाही, कधी क्रोध नाही, कधी नाराज झाली नाही तू एवढी, आणि आज का बरं कोप भवनामध्ये आहेस? सतीने सांगितलं, प्रभू मला तुमच्या बरोबर अजिबात बोलायचं नाही. अगं पण झालं तरी काय? काय झालं म्हणजे? एक शब्द बोलायचा नाही यापुढे माझ्या बरोबर, मला नाही बोलायचं तुमच्या बरोबर. अगं पण माझा दोष तरी काय, माझा गुन्हा तरी काय, माझ्याकडून चूक काय झाली ते तरी सांग. मी तुम्हाला आतापर्यंत फार भोळं समजत आली. मला असं वाटलं माझ्या मालकासारखा भोळा मालक या जगामध्ये दुसरा कोणताच नाही, पण तुमच्यासारखा कपटी माणूस मी आतापर्यंत पाहिला नाही. अगं पण झालं तरी काय, सांग तरी भांडण नेमकं कशासाठी? सती म्हणायला लागली, आतापर्यंत मला सर्वच तुम्ही सांगितलं, पण एक गुपित अजून नाही सांगितलं. काय लपून ठेवता माझ्यापासून? काय असं? अगं पण काय गुपित आहे ते तर सांग. तुमच्या गळ्यामध्ये जे मुंडाची माळा आहे, त्या मुंडाच्या माळ्यामध्ये नेमके मुंडके कोणाचे आहेत ते अजून नाही सांगितलं मला. कोणाचे आहेत ते मुंडके? कोणाचे मुंडके घेऊन फिरतात दररोज? भोलेनाथांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भोलेनाथ माता सतीला म्हणतायत, सती अगं मुंड्यांच्या माळ्यामध्ये नेमके मुंडके कोणाचे आहेत तू विचारू नको. अगं माझं तुझ्यावर किती नितांत प्रेम आहे, त्याचं प्रतीक म्हणजे मुंडाची माळ आहे. काय बोलताय पालक? हो अगं या मुंड्याच्या माळेमध्ये जेवढे काही मुंडके आहेत ना, हे सगळे तुझे आहेत. अरे बापरे, माझे? हो अगं सती, जेवढे काही मुंडके आहेत ना हे सगळे तुझे आहेत बघ. एवढ्या वेळा तू आतापर्यंत जन्माला आली आणि एवढ्या वेळा मेली. प्रत्येक जन्मामध्ये तुझा विवाह माझ्या बरोबर होतो. तू मेल्यानंतर तुझा विरह मला सहन होत नाही, तुझ्याशिवाय मी एक क्षण राहू शकत नाही सती. म्हणून तुझं मुंडक मी घेतो आणि या माळेमध्ये गुंफतो तुझ्या आठवणीमध्ये. तो कायम माझ्या जवळ राहावी याकरता. अरे बाप रे बाप, आता तर आश्चर्य वाटलं सतीला. काय बोललो आपण वेडवाकडा आपल्या मालकाला, आणि आपण काय भूत घुसलो होतं आपल्या मनामध्ये. अरे सगळे मुंडके जे आहेत ते तर आपलेच आहेत म्हणतात. प्रभू किती प्रेम करतात आपल्यावर. वाईट वाटलं सतीला एका क्षणासाठी, पण अजून सतीने विचार केला, जसं माझ्या भोलेनाथांचं माझ्यावर प्रेम आहे तसंच माझं भोलेनाथांवर प्रेम आहे. माझ्या भोलेनाथावर जशी तसे आहे, पण मला का बरं मरावं लागतं? भोलेनाथांना प्रश्न केला, प्रभू मग तो तुम्ही जास्त कपटी आहात. मी कसं कपटी? हे सगळे मुंडके माझे आहे म्हणतात. एवढ्या वेळा माझा जन्म झाला, एवढ्या वेळा माझा मृत्यू झाला, तुम्ही मात्र अजून जशी तसे आहात. मला का बरं वारंवार मरावं लागतं ना तुम्ही का बरं मरत नाही आहात? ज्याप्रमाणे तुम्हाला माझा वियोग सहन होत नाही त्याप्रमाणे तुमचा वियोग मला सहन होत नाही प्रभू. मीही तुमची अर्धांगिनी आहे, मीही तुमची शक्ती आहे, तुमच्याशिवाय तर मी एक क्षणी राहू शकत नाही मालक. आणि तुम्ही मला सोडून कुठे जाताय? माझा का बरं वारंवार जन्म होतो, माझा का बरं वारंवार मृत्यू होतो? असं तुम्ही काय औषध घेतलं की तुम्ही मरत नाहीये पण मला मरावं लागतंय?
भोलेनाथाने सांगितलं, सती अगं मी भागवत रूपी कथा अमृत रसपान केलाय, म्हणून माझा मृत्यू नाहीये, मी अमर आहे. भागवत रूपी कथा अमृत रसपान केल्यामुळे माझा मृत्यू नाहीये. अच्छा, मग मी जर रसपान केलं तर मला सुद्धा मृत्यू येणार नाही? नाही येणार तुला मृत्यू, तूही अमर होऊन जाशील. मग सांगा ना मला प्रभू भागवत कथा, मलाही रसपान करायची आहे, मलाही तो अमृत रस ग्रहण करायचा आहे. ठीक आहे सती, मी तुला सांगायला तयार आहे. भगवान भोलेनाथ व्यासपीठावर बसले, समोर सती बसली. परमात्मा कथा सांगताय, सती कथा ऐकते. आणि भोलेनाथांनी सतीला सांगितलं, सती हे बघ, मी काही डोळे उघडून कथा सांगत नाही, मी डोळे बंद करून कथा सांगतो. कारण जेव्हा मी कथा सांगायला लागतो त्यावेळेस संपूर्ण परमात्म्याचं जीवन चरित्र माझ्या डोळ्यासमोर येतं. आणि परमात्म्याच्या ज्या लीला आहेत ते लीला पाहत पाहत मी तुला ते लीला सांगतो. डोळे उघडे करून मला कथा सांगता येत नाही. डोळे बंद करून कथा सांगणारे एक महात्मा होऊन गेले आपल्या या भारत देशामध्ये. त्यांचं नाव आहे डोंगरेजी महाराज. ते नेहमी आपल्या समोर कोण बसले, किती श्रोते बसलेत, त्यांचा ऐकण्याचा भाव काय आहे, काही विचार करत नव्हते. नाहीतर आजकाल वक्त्याला पाहावं लागतं, श्रोत्यांचे चेहरे पाहावे लागतात. नेमके बोर झाले का, मग म्हणा भजन. मग नेमक्या त्यांना आळस येतो का, मग करा काहीतरी विनोद. असं काहीतरी मध्ये मध्ये त्यांना विचार करावा लागतो. पण डोंगरेजी महाराज जेव्हा कथा करायचे त्यावेळेस मात्र जोपर्यंत कथा व्हायची तोपर्यंत ते एक क्षणाकरता सुद्धा डोळे उघडत नव्हते. कथा भगवंता करता करायची, श्रोत्यांकरता कथा करतच नव्हते. बोलो जय श्री कृष्ण. तसे कथा जी आहे ती आपल्या जीवनाचा उद्धार करण्याकरता आहे. कथा कशा करता आहे? जीवनाचा, आपल्या स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घेण्याकरता कथा आहे. कथा करणं म्हणजे काही सामान्य नाहीये. कधी कधी असा मनामध्ये विचार येतो, कारण शास्त्र असं सांगतं माणसाने. आता रात्रीच आमचे महाराज उमेश महाराज माझ्या जवळ वर झोपलेले होते आणि आमची चर्चा सुरू होती की आपलं शास्त्र आपल्याला असं सांगतं की माणसाने कोणाचं अन्न खाऊ नये, कोणाच्या घरी खाऊ नये, कोणाचं अन्न खाऊ नये. आणि आपल्याला किती जणांच्या घरचं खावं लागतं, आपण किती जणांच्या घरचं खातो अन्न, आपल्याला किती दोष लागत असेल. भगवान शुकाचार्यांनी राजसूय यज्ञामध्ये एक भाताचं शीत खाल्लं तर त्याचा प्रतिफेड म्हणून, ते उपकार फेडण्याकरता भगवान शुकाचार्यांनी परीक्षितीला 7 दिवस कथा सांगितली. एक भाताचं शीत खाल्लं होतं राजसूय यज्ञामध्ये, ते सुद्धा ताटावर बसून नाही, उष्ट भाताचं शीत एकच खाल्लं. तर ते उपकार फेडण्याकरता भगवान शुकाचार्य जे कधीच गाय दोहण्याकरता जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ कधीच एका ठिकाणी थांबले नाहीत. ते शुकाचार्य मात्र परीक्षितीचा उद्धार करण्याकरता 7 दिवस एका आसनावर बसून परीक्षितीचा उद्धार करण्याकरता 7 दिवस कथा सांगितली. एक शीत अन्न खाल्लं तर त्याचे उपकार फेडण्याकरता. आपण किती जणांच्या घरचं खातो, काय काय खातो, कधी फेडणार आपण? पण असं म्हणतात, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणून कोणाच्या घरचं खात जरी असलो आम्ही तरी सुद्धा त्याचे उपकार म्हणून आम्ही कथा तुम्हाला सांगतो. बोलो जय श्री कृष्ण. ते आमचं कर्तव्य आहे. तुम्ही म्हणाल महाराज ते उपकार नाही, तुम्ही तर दक्षिणा घेता त्याची, बरोबर आहे. तुम्ही हेही म्हणाल महाराज अन्न खाण्याचे उपकार फेडण्याकरता जर तुम्ही कथा सांगत असाल तर तुम्ही कथेची वेगळी दक्षिणा का बरं घेता? पण ते घ्यावी लागते आम्हाला. त्याचे बरेचसे कारण आहेत. पहिलं कारण तर हे आहे की ज्यांना आपण कथा सांगतोय त्यांना जर फळ हवं असेल तर त्यांनी दक्षिणा दिली पाहिजे, त्याशिवाय त्याचं फळ मात्र श्रोत्यांना मिळत नाही.
हेही शास्त्र आहे. कथा कधी फुकट ऐकू नये. दक्षिणा रूपामध्ये आपल्या ताकदीनुसार काय असेल ते आपण द्यावं. त्याशिवाय त्याचं फळही आपल्याला मिळत नाही. म्हणून दक्षिणा स्वरूपामध्ये का होईना दक्षिणा घ्यावी लागते. त्याशिवाय फळ मिळत नाही. शास्त्र ते याही पुढे जाऊन सांगतं की मंदिरामध्ये गेल्यानंतर आणि साधूच्या जवळ गेल्यानंतर माणसाने कधी रिकाम्या हाताने जाऊ नये. मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंताच्या पाया पडल्यानंतर दक्षिणा ठेवल्याशिवाय परमात्म्याच्या पाया पडू नये. दक्षिणा ठेवल्याशिवाय साधूच्या पाया पडू नये. ब्राह्मणाला भोजन दिल्यानंतर ब्राह्मणाला दक्षिणा दिल्याशिवाय दिलेलं भोजन ते पावन होत नाही. साधूला घातलेलं अन्न दक्षिणा दिल्याशिवाय पावन होत नाही. साधूच्या पाया सुद्धा रिकाम्या हाताने पडू नये हे शास्त्र आहे. पण कधी कधी लोक त्याचा वेगळा अर्थ घेतात. म्हणून ह्या गोष्टी कधी कधी कथेमध्ये सांगणं आपण अवॉइड करतो. सांगत नाही ह्या गोष्टी. पण सांगितलं नाही तर धर्म कळेल कसं आपल्याला. शास्त्र आपलं समजेल कसं लोकांना. बोलो जय श्री कृष्ण. पण आपली संस्कृती, आपला धर्म, आपलं शास्त्र सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. भगवान भोलेनाथ डोळे बंद करून कथा सांगता येत. पुन्हा करता सती करता. सती मुक्त झाली पाहिजे, अमर झाली पाहिजे या करता सतीला सांगितलं, सती मी तुला कथा सांगणार, तू एकटीच आहे. आता 100-200 माणसं असले समोर तरी सुद्धा माणसाला कथा सांगण्याकरता मन लागत नाही. बरोबर आहे की नाही. एवढे लोक पाहिले की असं वाटतं काय चालू आहे आपले. बोलो जय श्री कृष्ण. कारण लोक भरपूर पाहण्याची सवय समोर. आणि तू आता एकटीच आहे, मग तुला कथा सांगायची. मग आता तू एक काम कर, मी तर डोळे बंद करून कथा सांगतोय, पण तू कथा ऐकते की नाही याकरता तू होकार मध्ये मध्ये देत जा मला. म्हणजे जसं आपण एखादी गोष्ट सांगतो तर समोरचा व्यक्ती म्हणत राहतो ना, हा अच्छा हो हो बरोबर, म्हणजे मध्ये मध्ये बोलत राहतो ना आपण. तर तू कथा ऐकते याकरता मला काहीतरी कळावं याकरता तू मध्ये मध्ये ओम 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 असं म्हणत जा. म्हणजे मला कळेल की तू कथा ऐकतेस. नाही तर कथेमध्ये झोप कधी काही सांगता येत. म्हणून मध्ये मध्ये तू ओम ओम म्हणत जा म्हणजे मला कळेल. सती म्हणाले ठीक आहे प्रभू. मस्त कथा सुरू झाली, छान. 5 दिवस कथा ऐकली, 6 दिवस झाले कथा ऐकली, परंतु ती काही कथा आपल्यासारखी नव्हती. 2 ते 6 ती कथा नॉनस्टॉप चालू होती, 24 तास. मग ज्यावेळेस 6वा दिवस लागला आणि 6व्या दिवसामध्ये 11वा स्कंद सुरू झाला. 11व्या स्कंदामध्ये योगाची व्याख्या करायला लागले. योग येत योग विन्यास, योगात्मा योग संभव, योगाची व्याख्या करतायत, ध्यानाची व्याख्या करतायत भगवान शंकर. त्यावेळेस मात्र ज्यावेळेस कठीण विषय सुरू होतो त्यावेळेस माणसाला आळस येतो. ज्यावेळेस विनोद चालू असतात, काहीतरी टाइमपास चालू असतो, तेव्हा माणसाला झोप येत नाही. पण जेव्हा काहीतरी विशेष आणि तत्वचिंतन चालू असतं त्यावेळेस मात्र ते माणसाला नकोसं वाटतं. मग ते असं वाटतं डोक्याच्या वरून चाललं की काय, मग माणसाला झोप येते. तर योगाची व्याख्या करत असताना सतीला सुद्धा झोप आली. डोळे कधी लागले सतीलाही माहिती पडलं नाही. आता झोप लागल्यानंतर ओम ओम म्हणणं बंद पडलं. पण व्यासपीठाच्या पाठीमागे एक पोपटाचं अंड होतं. त्या अंड्यामध्ये भगवान शुकाचार्य होते पोपटाच्या रूपामध्ये, छोटस पिल्लू. ते सुद्धा 6 दिवस झाले कथा श्रवण करत होतं पाठीमागे अंड्यामध्ये राहून. 6व्या दिवशी ते अंड फुटलं. छोटस पक्षी, तो शुक पक्षी, तो सुद्धा कथा ऐकत होता. त्याच्या लक्षात आलं ओ माता सतीचं ओम ओम म्हणणं बंद पडलंय. आणि जर हे भगवान भोलेनाथांच्या लक्षात आलं तर परमात्मा कथा करणं बंद करतील. ते बंद पडू नये याकरता पाठीमागून भगवान शुकाचार्य म्हणतायत ओम ओम. माता सतीच्या आवाजामध्ये म्हणतायत ओम ओम. कथा चालू झाली. 7 दिवस कथा झाली. 2 दिवसाची झोप लागली माता सतीला. आणि मग कथा संपल्यानंतर जय जयकार केला भोलेनाथांनी. बोले बाल कृष्ण लाल की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. बोले शुकदेव भगवान की जय.
तो जय जयकार केल्यानंतर सगळी झोप उडाली सतीची. अरे बाप रे बाप, तिने कसं तरी त्या झोपेमध्ये जय जय केलं. पण ती भगवान भोलेनाथांना प्रश्न करायला लागली, प्रभू ती योगाची व्याख्या सांगत होते तुम्ही, ते माझ्या लक्षात आली नाही, ते सांगा बरं पुन्हा. का बरं लक्षात नाही आली? प्रभू मला डोळा लागला होता, मला झोप आली होती. सतीला झोप लागते कथेमध्ये, मग या भावनेला लागणार नाही तर काय नव्हे. झोप लागणार कधी म्हणजे लागणार. सतीला झोप लागली. भगवान भोलेनाथांनी विचार केला, मग कागद तुला झोप लागली तर मग मध्ये ओम ओम कोण म्हणत होतं? माहिती नाही प्रभू मला. इकडे तिकडे पाहिलं कोणी दिसलं नाही. पाठीमागे पाहिलं तर एक पोपटाचं शुकाचं छोटस पिल्लू दिसलं. त्याचे डोळे बंद करून ओम ओम सुरूच होत. जेव्हा भगवान भोलेनाथांच्या लक्षात आला हा पोपट ओम ओम म्हणतोय, भगवान भोलेनाथांना राग आला. कशाचा? ओम ओम म्हणतोय याचा राग नाही आला, कथा ऐकली याचाही राग नाही आला, पण चोरून ऐकली याचा राग आला. व्यासपीठाच्या पाठीमागे बसून कथा ऐकली याचा राग आला. कारण शास्त्र सांगतं कथा ऐकत असताना व्यासपीठाच्या पाठीमागे बसून कधी कथा ऐकू नये. कथा ऐकताना वक्त्याचा आपल्याला चेहरा दिसला पाहिजे, एवढ्या अंतरावर बसून माणसाने किमान कथा ऐकली पाहिजे. वक्ता ज्या आसनावर बसलेला आहे त्याच्यापेक्षा उंच आसनावर बसून माणसाने कधी कथा श्रवण करू नये. बोलो जय श्रीकृष्ण. त्याच्यापेक्षा छोटं आसन असावं, लहान असावं. राग आला भगवान भोलेनाथांना. भोलेनाथांनी त्रिशूळ हातामध्ये घेतले, पशुपती अस्त्र हातामध्ये घेतला आणि लागले पाठीमागे शुकाच्या. शुकाला कळाला आता भोलेनाथ आपल्याला जिवंत सोडणार नाही. पुढे धावतायत भगवान शुकाचार्य, पाठीमागे धावतायत भगवान भोलेनाथ. थांब, तुला आता जिवंत सोडत नाही, तू कथेची चोरी केलीस, तुला आता मी जिवंत सोडत नाही. पुढे भगवान शुकाचार्य धावतायत, पाठीमागे भगवान भोलेनाथ. धावता धावता बद्रीनाथ भूमीमध्ये आले आणि अलकनंदेच्या तीरावर श्री व्यासजी महाराजांची पत्नी विटिका देवी स्नान करण्याकरता आलेली होती. तेवढ्यात तिला आळस आला, तिने जांभळी दिली. तेवढ्याच वेळामध्ये पोपटाच्या रूपामध्ये असणारे भगवान शुकाचार्य विटिका देवीच्या गर्भामध्ये जाऊन पोहोचले मुखाच्या माध्यमातून. भगवान व्यासांनी ते दृश्य पाहिलं. भगवान भोलेनाथांचा क्रोध पाहिला व्यासांनी हात जोडले आणि भोलेनाथांना प्रार्थना केली, प्रभू जाऊ द्या, नका विचार करू एवढा. द्या सोडून, छोटस बाळ आहे ते. चोरी केली असेल त्याने कथेची, पण त्याचा हेतू मात्र चोरी करण्याचा नव्हता. माफ करा, क्षमा करा. आता विटिका देवीच्या गर्भामध्ये गेले ते, आता पुन्हा जन्म होईल त्याचा, द्या सोडून त्याला. व्यासजी महाराजांच्या आग्रह असतो भोलेनाथ निघून गेले. आणि नंतर मग बाहेर निघाला, मात्र 12 वर्ष झाले तयार नाहीत. आग्रह केला व्यास महाराजांनी. त्यावेळेस भगवान शुकाचार्य गर्भामध्ये राहून व्यासजींना म्हणतायत, ज्यावेळेस भगवान परमात्मा स्वतः मला आश्वासन देतील की परमात्म्याची माया मला स्पर्श करणार नाही, त्याच वेळेला मी बाहेर येईल. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्यालं, 12 वर्ष लपाले रे. किती वर्ष? 12 वर्ष बाहेर आले नाही. नंतर भगवान विष्णूने जेव्हा आश्वासन दिलं की माझी माया तुला स्पर्श करणार नाही, तेव्हा भगवान शुकाचार्यांचा जन्म झाला. जन्म होता बरोबर स्तनपान नाही केलं, थेट वनाच्या दिशेने गेले भगवान परमात्म्याचं स्मरण करण्याकरता. असे माझे जे गुरुदेव आहेत त्या गुरुदेवांना मी पहिल्यांदा वंदना करतो. सर्वात पहिल्यांदा भगवान शुकाचार्यांना वंदना करून आता मात्र जो पहिला प्रश्न केला होता सूत महाराजांना शौनकजी महाराजांनी की जीवाचं कल्याण कसं होईल, त्याच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आता कथा सांगण्याकरता सुरुवात करतायत. बोलो जय श्रीकृष्ण. आवाज येऊ द्या आणखी जोरात, जय श्रीकृष्ण. तर पहिला प्रश्न होता जीवाचं कल्याण कसं होईल, तर त्याच्या उत्तरामध्ये ऐका. सवय पुंसां परो धर्म यतो भक्ती रधोक्षजे अहतुक्य अप्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. कोणता परमधर्म आहे, जीवनाचं कल्याण काय होईल,
तर ऐका, सवय पुंसाम परो धर्मो येतो भक्तीर दोक्षजे अहैतुकी अप्रतिहता एयात्मा संप्रसिद्धती. कल्याण कशाने होईल उत्तर एका वाक्यामध्ये आहे. ऐका, एकाच मंत्रामध्ये सूत महाराजांनी शौनकांना उत्तर दिलं. कल्याण होण्याकरता एकच मार्ग आहे. कोणता म्हटले? अहैतुकी आणि अप्रतिहता. अहैतुकी शब्दाचा अर्थ आहे निष्काम आणि अप्रतिहता शब्दाचा अर्थ आहे निष्कपट. कोणत्याच फळाची अपेक्षा न करता निष्कपट अधोक्षद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी प्रीती असणे, प्रेम असणे आणि प्रेमयुक्त अंतःकरणाने परमात्म्याचं स्मरण केल्याने जीवाचं काय होतं? कल्याण होतं. विस्ताराने त्याचं पुढे वर्णन आलेलं आहे, पण एका वाक्यामध्ये उत्तर मिळालं. पहा, कल्याण कशाने होईल म्हटले? पहिला मुद्दा आहे अहैतुकी भक्ती, फळाची इच्छा न करता. माणसाने कधी फळाची अपेक्षा ठेवून भक्ती करू नये. का बरं? कारण त्याचे दोन नुकसान आहेत. पहिलं नुकसान हे आहे की भक्ती करून जर आपण परमात्म्याला मागितलं तर परमात्मा तेवढंच देतो जेवढं आपण मागितलं. लक्षातून आहे का सर्वांनी? भक्ती करून जर आपण भगवंताला मागितलं तर तो परमात्मा तेवढंच देतो आपण जेवढं मागितलं. दुसरा तोटा हा आहे की परमात्म्याला मागितल्यानंतर तो परमात्मा आपल्याला हसतो. तो म्हणतो हा काय मंद बुद्धी आहे, हा भजन करतोय, भक्ती करतोय आणि मला मागतोय. म्हणजे याला असं वाटतं की मला काहीच कळत नाही नेमकं कोणाला काय द्यावं. मागितलं कोणाला जातं? ज्याला देणं कळत नाही त्याला मागावं लागतं. बरोबर आहे की नाही? छोटस बाळ आहे, तानं बाळ, ते रडतं. रडल्यानंतर त्याला काय पाहिजे हे त्या बाळाला सांगता येतं का? नाही. पण मातृ हृदय आपोआप जाणतं की आता माझ्या बाळाला नेमकी तहान लागली का भूक लागली. काय रडतंय माझं बाळ? आईला सांगावं लागत नाही त्या बाळाला, आईला आपोआप कळतं. काय रडतंय? कदाचित चड्डीमध्ये सूत नसेल केली नाही, लगेच लक्षात येतं नाही याला भूक नाही लागलेली, याला तहान नाही लागलेली, कदाचित याने चड्डीमध्ये सूप केली असेल म्हणून तर रडतोय माझं बाळ. कदाचित त्याचं पोट दुखत असेल म्हणून रडतोय. हे सगळं आपोआप आईला कळतं. सामान्य मातृ हृदयाला जर बाळाच्या भावना कळतात तर तो परमात्मा तर संपूर्ण जगाची माता आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरील पहिलं पारू भवनदीचा. तोच बहीण आहे, तोच भाऊ आहे, तोच माता आहे, तोच पिता आहे, तोच गुरु आहे. जो माता आहे त्याला कळत नाही. सामान्य संसारिक मातेला जर बाळाच्या भावना कळत असतील तर तो तर जगाची माता आहे. आपल्याला काय हवंय आणि काय नकोय हे त्याला कळत नसेल, पण तरीही आपण त्याच्या पुढे जेव्हा हात पसरवतो तेव्हा मात्र तो हसतो आपल्याला. काय वेडे माणसं आहे ती. आपल्याला भगवंत म्हणतात आणि तरी सुद्धा आपल्याला मागतात. म्हणजे आपल्याला वेड्यात काढतात की काय? पण देतो तो. जे मागितलं ते देऊन टाकतो. तो फार विचार नाही करत. त्याला तर असं वाटतं कधी उलट हे भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावरून कमी होतं आणि कधी नाही. ते ओझं माणसाला सहन होत नाही, तसं देवालाही सहन होत नाही. भक्तीचं ओझं नाही सहन होत देवाला. देव आग्रह करतो, अरे माग रे बाबा लवकर काहीतरी, तुझं तुला परतफेड करून टाक. त्याला घाई होते आपल्याला देण्याची, म्हणून मागू नये. मागण्याचे नुकसान आहेत. जेवढं मागितलं तेवढंच भेटतं. पण न मागता जर भक्ती केली तर आपल्याला जे हवंय, काय हवंय हे त्याला कळतं. त्यामुळे तो देतोच, पण त्याबरोबर आपल्याला मुक्तीही तो प्रदान करतो. पण भक्तीच्या मोबदल्यामध्ये जर आपण त्याला काही मागितलं तर मग तो मुक्ती देत नाही. मग तो जेवढं मागितलं तेवढंच देतो. बोलो जय श्रीकृष्ण. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे अहैतुकी. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. गीता आपल्याला सांगते. कर्म करत राहा. कर्म करण्याचा अधिकार आहे, पण फळ कोणतं आणि काय द्यावं, कधी द्यावं, किती द्यावं, कसं द्यावं हे त्याला देणं कळतं.
आणि तरीही जर आपला विश्वास बसत नसेल आणि मागायचा जर प्रसंग चला तर मग भगवंताला सोडून दुसऱ्याच्या पुढे हातही माणसाने कधी पसरू नये, है ना? मागायचं असेल तर मग एकच पर्याय आहे, त्या भगवंताला मागावं. आता नाविलाज आहे, परमात्मा आपली किती आणखी परीक्षा घेतोय. कदाचित आपल्या परीक्षा घेण्याच्या नादामध्ये तर हा राहिला नसेल, अशी भावना जर मनामध्ये होत असेल तर मग दुसऱ्याच्या पुढे हात माणसाने पसरू नये. मागायचं असेल तर देवाला मागावं, दुसऱ्याच्या पुढे मग माणसाने हात पसरू नये. बोलो जय श्री कृष्ण. मैं किसी के द्वार जाऊं किसलिए, मुझको मोहन का सहारा मिल गया. मैं किसी के द्वार जाऊं किस लिए, मुझको मोहन का सहारा मिल गया. ढूंढती थी मेरी नजरें जो नजर, ढूंढती थी मेरी नजरें जो नजर, प्यासी नजरों को नजारा मिल गया. मैं क्यों करूं चिंता, अब चिंता करने की कोई जरूरत नहीं. क्यों करूं चिंता, क्यों करूं चिंता भला संसार की. क्यों करूं चिंता भला संसार की. मुझको मेरा द्वारा मिल गया. प्रेम में खामोश है भगवान दास, प्रेम में खामोश है भगवान दास. मुझको मेरा श्याम प्यारा मिल गया. म्हणून भगवान परमात्म्याला आश्रित जो आहे, भगवान परमात्म्याला जो व्यक्ती शरण आलेला आहे, त्या व्यक्तीला तो परमात्मा कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. बोलो जय श्री कृष्ण. म्हणून एक काम करा, निष्कपट अहैतुकी आणि अप्रतिहता त्याची भक्ती करा. निष्कपट करा, मनामध्ये कोणाबद्दल कपट ठेवायचा नाही. लक्षात घ्या, तुम्ही जर कोणाच्या बद्दल मनामध्ये कपट ठेवून जर भक्ती करत असाल तो कधीच तुमच्याबरोबर प्रसन्न होऊ शकत नाही. नाहीतर भगवान श्री व्यासजी महाराजांना अप्रतिहता हे पद देण्याची या मंत्रामध्ये गरजच नव्हती. अहेतुकी असावी, अप्रतिहता असावी आणि प्रेमयुक्त अंतःकरणाने असावी. एका वाक्यात सांगू, फार गोड भजन आहे, तुमच्या लक्षात सुद्धा येईल भजनाच्या माध्यमातून. सावरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, दुनिया को मन से हटा कर तो देखो, दुनिया को मन से हटा कर तो देखो. सावरे को दिल में बसा कर तो देखो, हरि बोल. सावरे को दिल में बसा कर तो देखो, दुनिया को मन से हटा कर तो देखो, दुनिया को मन से हटा कर तो देखो. बड़ा ही दयालु है भाग्य बिहारी, बड़ा ही दयालु है भाग्य बिहारी. एक बार वृंदावन आकर तो देखो, एक बार वृंदावन आकर तो देखो.
बसा कर तो देखो, एक बार वृंदावन जा कर तो देखो, एक बार वृंदावन जा कर तो देखो। जय हो, बोले बाके बिहारी भगवान की जय हो। जय हो, क्या बात है। ओ मिलन जैसे गिरिधर को पाया, प्याला जहर का अमृत बनाया। मीरान जैसे गिरिधर को पाया, प्याला जहर का अमृत बनाया। प्याला जहर का अमृत बनाया, प्याला जहर का अमृत बनाया। तुम अपनी हस्ती मिटा कर तो देखो, तुम अपनी हस्ती मिटा कर तो देखो, एक बार वृंदावन जा करके देखो। सावरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो। दुनिया को मन से हटा कर तो देखो, दुनिया को मन से हटा कर तो देखो। जय श्री राम है। क्या बात है। जय हो, हो तेरे पल में झोली को भर देगा, तेरे पल में झोली को भर देगा। दुख दर्द जिंदगी के ओ हर लेगा, दुख दर्द जिंदगी के ओ हर लेगा। चौखट पे दामन फैला कर तो देखो, चौखट पे दामन फैला कर तो देखो। दुनिया को मन से हटा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो। दुनिया को मन से हटा कर तो देखो। बड़ा ही दयालु है बाके बिहारी, बड़ा ही दयालु है बाके बिहारी। एक बार वृंदावन जा कर तो देखो। सावरे हो, बोले बाके बिहारी लाल की जय। सावरे को दिल में बसा कर तो देखो, एक
बार वृंदावन करतो देखो. जोपर्यंत आपण त्याला हृदयामध्ये विराजमान करणार नाही, निष्कपट आणि अहेतुकी, तोपर्यंत मात्र तो परमात्मा आपल्या जीवाचं कल्याण करू शकत नाही. पण एक वाक्य सांगू तुम्हाला, भगवान परमात्म्याविषयी प्रीती आणि विशेषतः माझ्या कन्हैयाविषयी प्रीती तेव्हाच माणसाच्या मनामध्ये निर्माण होते जेव्हा तो वृंदावनाला जातो. वृंदावनाचा महिमा फार वेगळा आहे सज्जन. वृंदावन सारखं तीर्थक्षेत्र नाहीये. तुमच्यापैकी जर कोणी वृंदावनला गेलं असेल तर तुम्हाला माझ्या भावना कळतील. वृंदावन मध्ये भक्तीशिवाय काहीच नाही. भगवान परमात्म्यावर एवढं प्रेम केलं जातं वृंदावनामध्ये की त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर माणसाच्या आपोआप डोळ्यामध्ये पाणी येतं. परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर जर आपल्या डोळ्यात पाणी येत नसेल तर आपण भक्तच नाही. एवढं गोड स्वरूप आहे. आणि कोणाच्याही मुखातून फक्त एकच वाक्य आहे, राधे राधे श्री राधे. राधे राधे भैया, राधे राधे. त्याला शिव्या जरी द्यायचे असलं तरी तो राधे राधे म्हणून शिव्या देतो. राधे राधे तूने ऐसा क्यों किया, राधे राधे तूने वैसा क्यों किया. आपण तर शिव्या देतो नळावरच्या नळावर. एखाद्या वेळेस 100 शिवीतले एक रिटर्न येत नाही आपली. पण वृंदावनामध्ये कोणाच्या मुखात शिवी जरी आली तरी सुद्धा तो राधे राधे पहिल्यांदा म्हणतो. वृंदावनाचा महिमा वेगळा आहे महाराज. त्याचं कारण आहे, वृंदावनाच्या भक्तीसारखी भक्ती नाही. वंशी वटासारखा वट नाहीये. वृंदावन सारखं तीर्थक्षेत्र नाही. नंदगाव सारखं गाव नाही. ब्रजभूमी सारखी भूमी नाही. भूमी कोणती असेल तर मग ब्रजभूमी. गाव कोणतं पवित्र असेल तर मग नंदगाव. भक्ती पाहायची असेल तर वृंदावनामध्ये जाऊ माणसाने एकदा, मग कळेल तुम्हाला. एकदा वृंदावनला गेलं की तो वेड लावतो माणसाला, पागल करतो. मग तो जाऊन मग त्याच्याशिवाय करमत नाही माणसाला. एकदा वृंदावनला गेलं आणि त्याच्या भक्तीचं वेड लागलं माणसाला की मग तो 3 महिन्यातून 4 महिन्यातून वृंदावनला गेल्याशिवाय राहत नाही. त्याला करमत नाही घरामध्ये. मग त्याला असं वाटतं कधी घराच्या बाहेर निघतो आणि कधी वृंदावनला जातो. तिची आठवण आल्यानंतर तिचं दर्शन घ्यावंच लागतं. मन लागत नाही माणसाचं घरामध्ये. बोलो जय श्री कृष्ण. काय प्रेम आहे तिथं वृंदावनची भूमी. कारण त्या भूमीमध्ये गोपींनी परमात्म्यावर जे प्रेम केलं ना, ते प्रेमाला सीमाच नाहीये. प्रेम म्हणतात कशाला, भक्ती म्हणतात कशाला. यथा ब्रज गोपिकाना. उदाहरण कोणतं द्यावं. नारदजी महाराजांनी भक्तिसूत्रामध्ये उदाहरण दिलं. प्रेम कशाला म्हणतात, यथा ब्रज गोपिकाना. ज्याप्रमाणे गोपींनी भगवंतावर प्रेम केलं तसं प्रेम जगामध्ये परमात्म्यावर कोणीच करू शकत नाही. म्हणून नास्तिक व्यक्ती जरी वृंदावनामध्ये गेला तरी सुद्धा जोपर्यंत वृंदावनामध्ये आहे तोपर्यंत का होईना तो भक्तीमध्ये वेडा झाल्याशिवाय राहत. गोपी तर भगवंताला म्हणतात, देवा परमात्म्याला प्रसन्न ठेवण्याकरता गोपींच्या मुखातले शब्द आहे, उद्गार आहेत. गोपी म्हणते परमात्म्याला, प्रभू मेरे रोने से तुमको जो आए हसी, तो मैं रो रो के तुमको हसाया करू. आमच्या रडण्याने जर तुला आनंद होत असेल, हसू येत असेल तर आयुष्यभर रडायला तयार आहे आम्ही. प्रसंग येतो भागवतामध्ये, आठवला म्हणून 2 मिनिटांमध्ये स्पर्श करून जाईल. एक वेळेचा प्रसंग आहे. भगवान परमात्म्याचं पोट दुखत होतं. क्षमा करा, डोकं दुखत होतं भगवान परमात्म्याचं. रुक्मिणी जवळ गेली परमात्म्याच्या. परमात्म्याला म्हणते, प्रभू काय झालं, आज चेहरा उदास दिसतोय तुमचा, तब्येत बरी नाहीये. भगवंताने सांगितलं, नाही ग तब्येत तर ठीक आहे.
उदास का बरं आहात एवढे? माहिती नाही का रुक्मिणी, सकाळपासून डोकं दुखते माझं खूप. दाबून देऊ तुमचं डोकं? हा, दाबून देशील? रुक्मिणी डोकं दाबायला लागले. सत्यभामा जवळ आली. द्वारकेमध्ये सगळीकडे बातमी पसरली, परमात्म्याचं डोकं दुखतंय. नारदजी महाराज जवळ आले परमात्म्याच्या. प्रभू काय झालं तुम्हाला? नारदजींनी सांगितलं, भगवंताने सांगितलं, नारदजी आज डोकं दुखतंय माझं. मग वैद्याला आणू बोलू? वैद्याची गरज नाही रे नारदा. मग माझ्या भक्ताच्या पायाची धूळ जर माझ्या कपाळाला लावली ना, तर माझं डोकं दुखणं बंद होईल. एकच औषध आहे याच्यावर. फक्त माझ्या भक्ताच्या पायाची माती माझ्या कपाळाला लागली पाहिजे बघ. आता नारदजी महाराज स्वतः भक्त होते. नारदजी महाराजांनी विचार केला, ना भगवान परमात्म्याचा तुम्ही जर देव्हारा पाहिला, देवघर